गनीम घाबरून पळून गेले वाटतं. थांबा, कसलाही तर्क लावू नका. प्रकरण काहीतरी वेगळं आहे. पळून जायचं असतं तर इथवर आलेच नसते ते. म्हणजे ते फक्त गोण्या ठेवायला आले होते इथे? खंडो, आम्ही म्हणलं ना, कुठलाही तर्क लावू नका. या गोण्यांमध्ये काय आहे हे आधी बघावं लागेल. आपण आताताईपणा करू आणि शत्रूकडून घात होऊ शकतो. आम्ही बघतो राजे काय आहे. राणीसाहेब, आपण राजे, आपण छत्रपती आहात. थांबा राणीसाहेब, आपण दुखापत करू नका. आम्ही शहानिशा करतो. राजे, ही तर आपलीच रसद आहे जी त्या जुल्फिकाराने लुटली होती. त्याला उपरती झाली आणि त्याचे हशम या गोण्या टाकून पळाले. राजे, म्हटलं होतं ना आम्ही, तो आपली रसद परत पाठवणार. राणीसाहेब, आपण कमाल आहात. जे अशक्य होतं तेही आपण शक्य करून दाखवलं. राणीसाहेब, आपण आपल्या कर्तृत्वाने मुघली हशमाना वाकवलं. चक्क हा उत्तुंग किल्ला चढून गोण्या वर आणून द्याव्या. हे म्हणजे यवनी बैलांना वेसण घालून जुंपलं म्हणा ना. तारा राणी साहेबांचा विजय असो. 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 माई, 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 माई. बरोबर मुक्याच्या आणि धोक्याच्या वेळेला गायब होती. शीतभुकीनं जीव जायची वेळ आलीये. त्यात मोगलांचं आक्रमण. त्यांनी जर आम्हाला कैद केलं तर, खायला नाही दिलं तर. नाही, हे सगळं या तारामुळे झालंय. काय करू आम्ही? आम्ही पाठच्या रस्त्याने जातो. पुढे बघू काय होतंय ते. कहाँ चली गई थी तुम? कहाँ चली गई थी? कितना ढूंढा तुम्हें?
लेकिन हुआ क्या है अब्बूजान? आप किसी से पूछ लेते बाहर तो। क्या पूछते किसी से? हम किसी से कुछ नहीं पूछ सकते, कुछ नहीं पूछ सकते। बस इतना इत्मीनान से कह रहे हैं आपसे, आइंदा आप हमारी मर्जी के बगैर कहीं नहीं जाएंगी। आपा, देख तेरी क्या हालत कर दी है हमने। अब यही मौका है कि हम उस बूढ़े की नफरत का जहर तुम्हारे मन में भर दे, तो हमारा भी मकसद पूरा हो जाएगा और सल्तनत के मंजिल को पाना भी आसान हो जाएगा। अरे आपा, ये क्या, आप रो रही हैं? नहीं तो हम कहाँ रो रही है। आपा शांत हो जाइए, आपके आंखों में ना आंसू नहीं जचते। हमने कहा ना एक बार, हम बिल्कुल ठीक हैं। ठीक कैसे है? इतना भला बुरा जो कहा अब्बा हुजूर ने आपको, उनकी तो यही मिजाज है। पर आप बुरा ना माने, आप एक औरत है और औरत चाहे तो कुछ भी हासिल कर सकती है। आम्ही नाही थांबणार इकडे. हे असं उपाशी अर्धपोटी राहायचं, डोक्यावर सतत तलवार घेऊन वावरायचं आम्हाला नाही जमणार. धाकल्या बाईसाहेब, बाहेर काळच फार कठीण आहे हो, जरा समजून घ्या. नाही, हे असं जीवपणाला लावून काय मिळवणार आहोत आपण? आणि कुठेतरी हे असं मरण ओढवलं की संपलंच सगळं. तुम्हाला त्या मरणाच्या खाईपर्यंत नाही पोचू देणार आम्ही. इथे लढायला आम्ही खंबीर आहोत. तसं असतं तर ते मोगली सैनिक आमच्यापर्यंत पोहोचलेच नसते. धाकल्या बाईसाहेब, कुठे मोगली सैनिक? अहो गेले, ते फार पळाले. म्हणजे अहो त्यांनी तर आमच्यावर हल्ला. तेवढी हिंमत आहे त्यांची. असती तर जिंजीचा हा कोट आतापर्यंत असा राहिलाच नसता. आमच्या गडकोटांना हात घालणं म्हणजे वाघाच्या जबड्यात मान देणं आहे. आणि आमचा वकूक दुश्मनही चांगलाच जाणून आहे. ते काहीही असे, पण आम्हाला विषयाची परीक्षा घेता येत नाही. हल्ला नव्हता हे चांगलंच झालं, पण भविष्यात हल्ला होऊ शकतो ना. आधी वेढा घातला, नंतर रसद लुटली, आणि उद्या नाही, म्हणजे ते उद्या काहीही होऊ शकतं ना. आणि रोज रोज आम्ही असं सैनिकांबरोबर बसून किती दिवस असे खिचडी खाणार? त्यापेक्षा आम्ही माहेराहून मदत मागवतो. राणी साहेब, छत्रपतींची पुण्याई इतकी कोती नाही की त्यावर तुम्ही अशा लाचारीच्या धान्याच्या राशी रचाव्यात. आधी तारा राणी साहेबांचं कर्तृत्व चोखा आणि मग भविष्याचे इमले बांधा. आपल्याला राजमहालात पंचपक्वान्न खायला मिळावी म्हणून घोड्यावर मान ठोकून धावत्या घोड्यावर नुसती चटणी भाकरी खाऊन राहिल्यात त्या. ते विसरू नये राणी साहेब. या इकडे. और आप में तो वो तर्ज़े हुनर भी है. अब्बू जान तो बूढ़े हो चले हैं, पर आप आपके बारे में सोचिए. वो तो आपको ताने मारते ही रहेंगे आपा, लेकिन आप बुरा मत मानना, ध्यान मत देना. ऐसी बात नहीं है. अब्बू जान ने हमारे लिए जो कुछ भी सोचा होगा ठीक ही सोचा होगा. क्या ठीक सोचा होगा आपा? आप ही बताइए, कितने दिनों तक अब्बा हुजूर आपको सहारा देते रहेंगे? आपा,
अभी आप ही को अपना सहारा ढूंढना होगा, नहीं तो फिर झेलते रहिए ऐसे ताने। आखिर हमारा कसूर क्या है? कसूर बस इतना है कि आप एक औरत है आपा। और अब्बा हुजूर की नजरों में औरतों की कोई कीमत नहीं। हमें तो ये समझ में नहीं आ रहा कि हाल फिलहाल में अब्बू को हुआ क्या है। अजी ऐसा नहीं कहते, वो आपके वालिद हैं। उन्होंने गुस्से में जो कुछ कहा होगा आपके भलाई के लिए कहा होगा। आप उन पे नाराज न... अरे अब्बा हुजूर आइए ना, तशरीफ रखिए। आपा हम चलते हैं, आप बाद में ये शरबत पी लेना। हमने फैसला कर लिया है, हम आपका निकाह कर देंगे। पहा धाकल्या बाईसाहेब, अरे त्याच्या शाश्वत सुखासाठी सर्वस्वाची ओंझळ रीती करणाऱ्या आबासाहेबांची भूमी आहे ती पुण्याई पहा कशी सुपापाशाने भरली जाते। या कणग्या आता कधी मोकळ्या होणार नाहीत आणि जगाला स्वाभिमानाचं दान देणाऱ्या महाराष्ट्राला कधीही कोणापुढे हात पसरायची पाळी येणार नाही। आबासाहेबांच्या कुळात सून झाला आहात आपण, माहेरून काहीही मागवायची कधी वेळ येणार नाही। तरी राणीसाहेब आपण हे साध्य कसं केलं याचं आम्हाला आश्चर्य आहेच। राजे, हे कर्तृत्व आणि दातृत्व आबासाहेबांचं काही वर्षांपूर्वी त्यांनी ते पेरलंय आणि अजूनही भरभरून ओसंडतंय। तुकोबा म्हणतात ना, होडीले भांडार धान्याचा हा माल, मी तव हमाल भारवाही। राजे, आबासाहेबांच्या कर्तृत्वाची कावड वाहणारे आम्ही फक्त भारवाही, यात मोठा आम्ही असं काहीच केलं नाही। तरी राणीसाहेब यात आपलं कौतुक आहेच। ऐनवेळी आपणाला ही युक्ती सुचली कशी हे आम्हाला थक्क करणारं कोड आहे। तारा, खूप हुशार समजत असशील स्वतःला, पण तुझं नशीब फक्त जोरावर आहे म्हणून तुझा विजय होतोय। मात्र एक दिवस आमचा असेल आणि त्या दिवशी तुझ्या भ्रमाचा भोपळा फुटेल, बघस तू। आखिर आपको हुआ क्या है अब्बू जान? ये क्या कह रहे हैं आप? और क्या कहें, जो बात आपको प्यारी लगती है वही दोहरा रहे हैं। कर देते हैं आपका निकाह, उसी से आपको खुशी मिलेगी। खुदा के लिए ऐसा मत कहिए अब्बू जान। शहजादी, आप हमारे खानदान की तारीख से अच्छी तरह वाकिफ हैं। हमारे अब्बू ने उनकी तीनों बेटियों का निकाह नहीं किया था, जानती हैं क्यों? क्योंकि हमारे जमाई हमसे मुतमल्लिक नहीं होते और हमारी सियासती उलझने बढ़ाते हैं। हमारी शहजादियों से निकाह करते हैं, फिर रियासती हकदार बनने की कोशिश करते हैं, हमारे सर पर गिद्ध की तरह मंडराते हैं। आपके हिसाब से ये वाजिब है? जी नहीं अब्बू जान। हमारी बहन जहां आरा बेगम दुनिया की सबसे अमीर बेगम थी, लेकिन उनका निकाह हो जाता तो क्या उनका शौहर उन्हें उनकी जायदाद हासिल होने देता? हम समझते हैं अब्बू। नहीं समझती आप, कुछ नहीं समझती। इस वक्त आपके सर पर निकाह का जुनून सवार है, उसी से आपको सुकून मिलेगा। ठीक है, इसके बारे में सोचेंगे, हम कर देंगे आपका निकाह। लेकिन हमने ऐसा तो नहीं कहा। तो फिर किससे मिलने गई थी हमें बिना बताए? हम नहीं अब्बू जान,
हम किसी से भी मिलने नहीं गई थी, हम तो बस टहल रही थी बाहर। शहजादी आप औरत हैं, यूं टहलना अच्छी बात नहीं है। वो तो खुशी की बात है कि आपके जहन में कोई नापाक ख्याल नहीं आए। जी अब्बूजान, हमारे मन में ऐसा कुछ भी नहीं है। और ऐसे ख्यालात आए भी तो अल्लाह ताला की बंदगी के बारे में सोचो। कुरान की राह पर चलोगी तो तुम्हें किसी हमसफर की जरूरत महसूस नहीं होगी। बस अकेले अल्लाह ताला ही तुम्हारे हमसफर होंगे। जी कबूल है अब्बूजान। याद रखो शहजादी, इस काफिर ताराबाई को सजाए इंतकाल देना हमारा मकसद। सगुणा, गुणाजींना आठवणीने सांगून ठेव, उद्या वैद्यांची भेट घेऊन महाराजांसाठी औषधी आणायच्या आहेत। जी, आणि उद्या थोडं मुतपा खाण्यातही लक्ष दे। नवीन धान्य भरायचे। आणि हो, मंजुळाच्या बाळासाठी जुनं धान्य बाजूला काढून ठेवलंय, त्याचीच लापशी बनव काही दिवस। वैजी, धान्य मुरल्याशिवाय नवजात बाळांना ते पचतही नाही, ते काळजीपूर्वक पहा मात्र। नग्या काळजी करू राणीसा, मी बघीन समद बायाच वाट। कसं उन्हाळ्याचे दिवस आहेत, प्रकृतीही जपायला हवी। आणि हो, स्वयंपाकाचं धाकल्या बाई साहेबांना विचारून घे। जी।